खूप जणांचे शंकरपाळे हे तेलामध्ये विरघळतात किंवा खूपच कडक होतात किंवा खूपच तेलकट होतात. तर आज हे शंकरपाळे मी अजिबात तुपाचा कणभरही वापर न करता हे शंकरपाळे बनवलेले आहेत. एकदम व्यवस्थित असं हे प्रमाण आहे. खूप गोड पण होत नाही आणि खूप फिक्के पण होत नाही आणि एकदम मऊ आणि खुसखुशीत असे हे शंकरपाळे लेअरसुद्धा पडतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि आवडल्यास मात्र एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर त्यासाठी कुठल्याही एका वाटीचा आपल्याला वापर इथे करायचा आहे. त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी साखर घ्यायची आहे, 1 वाटी दूध घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी हे तेल घ्यायचं आहे. आता एखाद्या पातेल्यामध्ये हे सर्व जिन्नस ज्या आहेत त्या टाकून घ्यायच्या आहे आणि व्यवस्थित असं हलवून मिक्स झालं की आपल्याला ते पातेलं गॅसवर ठेवायचं आहे. गॅस हा एकदम मंद ठेवायचा आहे आणि साखर विरघळेपर्यंतच आपल्याला गॅस चालू ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर गॅस हा बंद करायचा आहे. अजिबात उकळी येऊ द्यायची नाही आणि थोडीशी अगदी बारीक कण असे साखरेचे राहिले तरी पण चालू शकतात. तर इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि ज्या आपल्याला भांड्यामध्ये पीठ मळायचं आहे, मैदा मळायचा आहे, त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण जे आहे ते थंड करायला ठेवायचं आहे आणि यामध्ये आपल्याला अगदी चिमूटभर म्हणजे मिठाचा वापर करायचा आहे. म्हणजे तुमचे जे शंकरपाळे आहेत ते चवीला खूप छान होतात आणि हे मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. थंड एकदम मिश्रण झालं की त्यामध्ये आता चाळलेला मैदा आपल्याला घालायचा आहे त्याच वाटीने. तर इथे सुरुवातीला मी 3 वाट्या मैदा घालून घेणार आहे. कारण या मिश्रणामध्ये जेवढा मैदा आपल्याला घालायचा आहे म्हणजे बसणार आहे तेवढाच मैदा यामध्ये घालायचा आहे. तर आता सुरुवातीला 3 वाट्या मी मैदा यामध्ये घातलेला आहे. इथे तुम्ही पाहू शकता एकदम मैदा यामध्ये घालायचा नाही. त्याच वाटीने आपल्याला सुरुवातीला 3 वाट्या मैदा हा घालून घ्यायचा आहे आणि चमच्याने किंवा हातानेही तुम्ही हे मिश्रण व्यवस्थित मळून घेऊ शकता. आता चौथी वाटी मी इथे परत घातलेली आहे मैद्याची. मैदा हा एकदमच चाळून ठेवायचा आहे बाजूला आणि तो सुद्धा आता चमच्याच्या साहाय्याने किंवा हाताने चौथी वाटी टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे एकदम. हे पहा आता मी इथे हातानेच हे मिक्स करून घेणार आहे. तुम्ही इथे पाहू शकता. आपल्याला हे कणकेसारखं अजिबात मळायचं नाही. असं हलकं हलकं वरवर असंच हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता तुम्ही इथे पाहू शकता चौथी वाटी टाकली आहे तरी पण हे कणिक नाही सॉरी मैदा हा पातळ वाटत आहे. म्हणून आपल्याला आता इथे 5वी वाटी पण भरून घ्यायची आहे. इथे मी 5वी वाटीसुद्धा घेतलेली आहे, पण 5वी वाटी पूर्ण न टाकता आपल्याला फक्त अर्धी वाटी सुरुवातीला घालायचं आहे आणि व्यवस्थित असं जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही करायचं. असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता लागेल तसं मी या 5वी वाटीमधलं जो मैदा आहे तो घालून घेणार आहे. इथे पाहू शकता व्यवस्थित असं हे मैदा यामध्ये मिक्स करून झालेला आहे आणि अगदी थोडासा पाव वाटीच आपल्याला मैदा हा शिल्लक राहिलेला आहे. हे पाहू शकता. इथे आता 5वी जी वाटी आहे त्यामधलं कमी जास्त प्रमाण तुम्हाला इथे लागू शकतं बरं का. कारण तुम्हाला जेवढं जास्त घट्ट नाही करायचं आणि एकदम पातळही नाही. म्हणजे शंकरपाळे हे खूप पातळ केले तर आकार त्याचा बिघडला जातो. आता इथे पाहू शकता. हे पहा एवढाच मैदा हा 5व्या वाटीतला शिल्लक राहिलेला आहे. आता मी हा अजिबात त्यामध्ये न घालताच हा गोळा व्यवस्थित हळूहळू हलक्या हाताने असा मळून घेणार आहे. जास्त त्याला जोर लावायचा नाही. म्हणजे शंकरपाळ्यांना छान असे पदरही सुटतात आतमध्ये आणि खुसखुशीत व्हायला मदत होते. म्हणून जास्त कणकेसारखं आपल्याला हे भिजवून घ्यायचं नाही. आता इथे तुम्ही पाहू शकता याप्रमाणे मी हे मैदा मळून घेतलेला आहे. म्हणजे इथे तुम्ही पाहू शकता की ज्या वाटीचं आपण प्रमाण घेतलेलं आहे त्या वाटीमध्येच आपल्याला जवळजवळ 4.25 वाटी हा मैदा लागलेला आहे. आणि याला काय केलं आहे मळून झाल्यानंतर 10 ते 15 मिनिट भिजत ठेवायचं आहे. म्हणजे थोडासा मुरला जातो आणि लेयर्स पडायला जरा मदत होते.
आता यामध्ये काय करणार आहे मी, असा थोडासा लंबगोल केला आहे आणि आपल्याला चाकूच्या साहाय्याने किंवा हातानेही तुम्ही याचे सुरुवातीला गोळे करून घेऊ शकता. म्हणजे काय होतं, लाटायला सोपे जातात. तर आता मी इथे चाकूनेच हे सर्व कापून घेतलेले आहे छोट्या मोठ्या साईजमध्ये आणि असा हा गोल असा आकार याला देऊन घ्यायचा आहे. म्हणजे व्यवस्थित असे पटापट आपल्याला ज्या पोळ्या आहे याच्या लाटून घ्यायच्या आहेत. याप्रमाणे हे गोळे आता तयार करून झालेले आहेत. आता तुम्ही इथे अर्धा ताससुद्धा हे पीठ भिजवून घेऊ शकता, तरी पण चालू शकतं. पण मी इथे 15 मिनिटच हे पीठ भिजत घातलेलं होतं. आता मी काय करणार आहे की पोळपाटाचा अजिबात इथे वापर करणार नाही, कारण ओट्यावरच हे शंकरपाळे मी नेहमी करत असते. खूप छान होतात आणि आवरायलाही सोपं पडतं. तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार जाड किंवा पातळ अशा पोळ्या सर्व सुरुवातीला लाटून घ्यायच्या आहेत, म्हणजे करायला कापायला सोपं पडतं. तर इथे तुम्ही पाहू शकता अशा मीडियम साईजच्या मी ह्या पोळ्या सर्व लाटून घेणार आहे. आणि याच्या खूपसुद्धा एकदम पातळ जरी लाटल्या ना तरीसुद्धा खुसखुशीतच हे शंकरपाळे होतात बरं का. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे साईज त्याची ठेवू शकता. आणि थोडीशी जर कड अशी थोडीशी क्रॅक जर गेला तर ती परत जुळवून घ्यायची आणि व्यवस्थित अशा या पोळ्या सर्व लाटून घ्यायच्या आहेत. आता इथे सर्व पोळ्या या लाटून झालेल्या आहेत, बाजूला ठेवून द्यायच्या आहेत. त्या चिकटत नाही, एकावर एक ठेवल्या तरी पण चालू शकतं. तर आता इथे तुम्ही पाहू शकता 5 ते 6 पोळ्या इथे तयार झालेल्या आहेत. तोपर्यंत आपल्याला इथे तेल तापत ठेवायचं आहे. तेलाचा गॅस हा फुल करायचा आहे. आता एक एक पोळी घेऊन त्याचे शंकरपाळे आपल्याला कट करून घ्यायचे आहे. साईडला खूप क्रॅक गेले असेल तर साईडची कड ही कट करून घ्या. आता आवडीप्रमाणे तुम्ही छोट्या मोठ्या साईजमध्ये शंकरपाळे हे करून घ्यायचे आहेत. एकदा नक्की ट्राय करा बरं का. खूप छान असे हे शंकरपाळे तयार होतात आणि खूप खुसखुशीत होतात, अजिबात कडक होत नाही आणि मस्त असे चवीलाही लागतात. हे पहा, याप्रमाणे मी हे शंकरपाळे आता कापूनही घेतलेले आहेत. आता ते एका डिशमध्ये ताटलीमध्ये घालून घ्यायचे आहेत, म्हणजे लगेच आपल्याला हे काढून घेतले की लगेच दुसरी पोळी ठेवून लगेच त्याचे शंकरपाळे कट करून घ्यायचे आहेत. आता इथे खूप जास्त कडक तेल करायचं नाही आहे. कडक तेल खूप केलं की शंकरपाळे खूप लाल होतात. इथे पाहू शकता तुम्ही मीडियम असं मी तेल तापवून घेतलेलं आहे, जास्त कडक केलेलं नाही. आणि त्यामध्ये आता पहिला जो घाणा आहे तो काढून घेणार आहे. गॅस हा आता मी बारीक केलेला आहे. गॅस तेल थोडंसं तापलं की गॅस लगेच बारीक करायचा आहे आणि शंकरपाळे घातल्यानंतर त्याला लगेच हलवायचं नाही. थोडेसे असे सेट झाल्यानंतरच आपल्याला उलटणं किंवा एखाद्या झाऱ्याने खालून असे घालून मोकळे करून घ्यायचे आहेत. म्हणजे सगळीकडून असं तेल लागलं जातं आणि व्यवस्थित असे मोकळे झाल्यानंतर त्याला लेयर्स पण पडायला सुरुवात होते. तर आता सुरुवातीला हा गॅस बारीक करायचा आहे आणि त्यानंतर थोडासा गॅस फुल करायचा आहे आणि फुल गॅस केला की असं हलवत राहायचं आहे आणि थोडासा बदामी रंग त्याचा झाला की लगेच गॅस हा बारीक करायचा आहे. अजिबात फुल गॅस इथे ठेवायचा नाही. तर इथे तुम्ही पाहू शकता बदामी रंगावरचेच हे मी शंकरपाळे तळलेले आहेत आणि आता झाऱ्यामध्ये काढून घेत आहे. कारण काय होतं की बदामी रंगावर तेलामध्ये तळून झाले की झाऱ्यामध्ये घेतल्यानंतर थोडासा अजून त्याचा कलर डार्क व्हायला मदत होते, कारण त्यामध्ये खूप सारी अशी उष्णता असते. त्यामुळे हे पाहू शकता तुम्ही या प्रकारचे हे शंकरपाळे तयार झालेले आहेत. मस्त असे हे शंकरपाळे तयार झालेत. याचप्रमाणे सर्व शंकरपाळे आपल्याला तळून घ्यायचे आहे. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि याचप्रमाणे शंकरपाळे जर तुम्ही केले तर अजिबात तुमचे बिघडणार नाही आणि तेलकटही होणार नाही.